होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने भव्य दिव्य कार्यक्रम दिल्लीत होत आहे. त्या कार्यक्रमाचं कसं स्वरूप असणार आहे, कोण पाहुणे असणार आहे आणि कशा पद्धतीने हा संपूर्ण कार्यक्रम होतो? राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित तालकोटरला 31 मेला दुपारी 2 नंतर संध्याकाळी 9 पर्यंत हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे. आणि 19 एप्रिलला माझा स्वतःचा वाढदिवस होता. त्यावेळेस अहिल्याबाई होळकरच्या गावातून एक रथयात्रा निघाली आणि ती रथयात्रा कालच दिल्लीमध्ये पोहोचली. तशीच एक वाराणसीवरून रथयात्रा निघाली, एक गुजरातवरून निघाली. अशा 6 रथयात्रा दिल्लीमध्ये आलेल्या आहेत. आणि मोठा या देशातला पहिला मोठा अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीचा प्रोग्राम दिल्लीमध्ये आम्ही अरेंज केलेला आहे. आणि त्या जयंतीला आपण सर्व मराठी पत्रकार, इलेक्ट्रॉनिक्स किंवा प्रेस असेल किंवा हिंदी प्रेसचे किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे सर्व पत्रकारांना माझी विनंती आहे की आपण मंडळी यावं. त्या प्रोग्रामसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहुलजी गांधी, विरोधी पक्ष नेते, भारत सरकार ते उपस्थित राहणार आहेत. नंतर आदरणीय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब, नंतर समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेशजी यादव हे स्वतः राहणार आहेत. आणि नंतर मग छोटे मोठे सामाजिक संघटनेचे काही नेते मंडळी देखील येणार आहेत. तर तमाम भारतातील जनतेला माझं नम्र आव्हान आहे की आपण 31 मेला तालकोटोराला जास्तीत जास्त संख्येनं अहिल्या देवीला वंदन करण्यासाठी आपण मंडळी यावं, हे मी राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष महादेव जानकर नम्र आव्हान. म्हणाला की राहुल गांधी येणार आहे, शरद पवार येणार आहे, अखिलेश यादव यांना आपण निमंत्रित केलेलं आहे, याच्यावरून काय रिस्पॉन्स राहिला आहे? अतिशय चांगला झाला. ज्यावेळेस राहुलजींना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी ते वेलकम अतिशय चांगलं केलं. एक जबाबदार मोठा नेता असताना देखील स्वतः आपल्याबद्दल एवढं रिस्पेक्ट करतोय, तर मला राहुल गांधीबद्दल आत्मीयता आहे. आणि राहुल गांधी स्वतः येतात. आदरणीय पवार साहेब देखील या देशाच्या राजकारणाचे नेते आहेत, ते देखील आशीर्वाद देण्यासाठी येतात. अखिलेशजी माझे मित्रच आहेत, अखिलेशजी यादव ही मंडळी येतात. मी स्टॅलिन आणि तेजस्वीचा मला अजून त्यांना इन्व्हिटेशन दिलं आहे, पण त्यांचं अजून कन्फर्मेशन लेटर मला आलं नाही. मला वाटतं उद्यापर्यंत त्यांचं बी कन्फर्मेशन येईल. संस्थांच्या निवडणुका आज इकडे दिल्लीमध्ये अहिल्याबाई होळकर यांची जयंती होते, तिकडे चौंडी या ठिकाणी तुम्ही जो कार्यक्रम सुरू केला तिथं महाराष्ट्र सरकार कार्यक्रम घेतं. त्या ठिकाणी सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील असं सांगण्यात आलं. त्यासाठी सभापती राम शिंदे दिल्लीत आले, त्यांनी आमंत्रणही दिलं. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येतील असं सांगण्यात आलं होतं, मात्र त्याही येत नाहीत असं कळतंय. याच्यासाठी मोठा खर्च महाराष्ट्र शासनाने केला, माध्यमांना जाहिराती देखील दिल्या, मात्र दोन्ही नेते येत नसल्यानं कुठेतरी निराशा येते का? नाही, आता हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल आपण भाष्य करणं योग्य नाही. अहिल्याबाई होळकरची जयंती चौंडीला पहिले मीच चालू केली आणि तिथं सरकार करायला लागल्यानंतर ती जयंती मी बंद करून मुंबईला चालू केली. जिथं गव्हर्नमेंट येतं तिथं मी जयंती हे करतो. महाराष्ट्र सरकारनं देखील मुंबईमध्ये जयंती अहिल्याबाईची चालू केल्यानंतर ती बंद केली आणि गेली 5वं वर्ष आहे माझं दिल्लीत राजधानीच्या ठिकाणी अहिल्याबाईची जयंती साजरी करतोय. प्रत्येकाच्या पक्षाचा प्रत्येकाचा अजेंडा वेगळा असतो, त्यामुळे आपण त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. आपल्याला काय पॉझिटिव्हली एकत्र करण्याचा प्रयत्न करता येतो. अहिल्याबाई होळकर हे समतावादी होत्या, सर्व समाजाला सर्व धर्माला घेऊन जाणाऱ्या होत्या. हे कॅरेक्टर आम्हाला प्रोजेक्ट करायचं आहे. आणि देशभर त्यांनी 33 वर्ष या देशावर कसं राज्य केलं, समतामूलक समाजाची भूमिका कशी अदा केली, हे जनतेला लोकांना कळायला पाहिजे. तर आज ते मला समजलं नाही की राष्ट्रपती आणि पंतप्रधान महोदय काय हा त्यांचा मला त्यांच्या पक्षाच्या अंतर्गतला प्रश्न असल्यामुळं मी राष्ट्रीय समाज पक्षानं काय करावं हे मी डिसिजन घेतलेलं आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आता राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तुम्ही महाविकास आघाडी सोबत राहणार की महायुतीतल्या पक्षांसोबत राहणार? दोघांकडून अजूनही युतीची किंवा आघाडीची घोषणा झालेली नाही. अजून काही नाही. मी स्वतंत्र आता राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून लढण्याची भूमिका आहे. आज आमचं अहिल्याबाईच्या जयंतीच्या माध्यमातून राहुलजी पवार साहेब यांना मी बोलवतोय, पण अजून पॉलिटिकल चर्चा काही झालेली नाही. सामाजिक प्रोग्राम असल्यामुळं नंतर तसं जर त्यांची ऑफर आली एकमेकाच्या ऍडजस्टमेंट हे करता येईल. आणि महायुतीवर एनडीए मध्ये मी नाही, विधानसभेपासूनच एनडीएला मी सोडण्यापेक्षा एनडीएनंच आम्हाला सोडलेला आहे. त्यामुळं एनडीए बरोबर मी नसल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता हा नवीन जो घरोबा करण्याचा प्रयत्न करतोय त्यांचा कितपत रिस्पॉन्स येतोय त्याच्यावरती ठरवलं. सन्मानजनक जागा मिळाल्यास सन्मान मिळाला, तुम्ही इंडिया आघाडीमध्ये जाण्यास इच्छुक आहात का? त्यांनी जर सन्मानपूर्वक जागा दिल्या इंडिया आघाडीने तर त्यांचं आम्ही स्वागत करायला तयार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सगळे तयारी करतायत. तुम्हाला जर इंडिया आघाडीमध्ये मुंबई त्याचबरोबर पुणे या ज्या महत्वाच्या महानगरपालिका आहे, खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये साधारण किती जागांची तुम्ही मागणी करणार आहात? तर ते काय होईल, जिथं आपण विनिंग होऊ अशाच ठिकाणी आपण मागणी करण्याचा प्रयत्न करू. मी आतताईपणा करणार नाही. अलायन्समध्ये कसं असतं, एकाच पक्षावर नाही चालत, एकमेकाला दोघांना पूरक धोरण करावं लागतं. मी इथंच घेईन म्हणून रिजिड बनून चालत नाही, ह्याला पोलाईट बनावं लागतं आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय. मला वाटतंय की ही चर्चा थोड्या दिवसात चालू होईल. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी करायचा चालू केलेली आहे राष्ट्रीय समाज पक्षाने. आता सध्याला आम्ही एनडीए मध्ये नाही, हे फायनल आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.